हाय, मी आपला मित्र जाकीर शेख आणि आपण इंग्रजी शिकण्यासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा करतोय. तर माझ्या दृष्टीने इंग्रजी शिकण्याचे जे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर फॉर्म ऑफ वर्ब असतो म्हणजे मुख्य क्रियापदाचं रूप असतं, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असतं, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि रेस्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स किंवा कर्म असतं म्हणजे ऑब्जेक्ट असतं. तर याच्यातला महत्त्वाचा आणि इंग्रजी विषयाशी इंग्रजी बोलता येण्याशी निगडीत एक महत्त्वाचा मुद्दा असतो सब्जेक्ट म्हणजे कर्ता. तर आता जे इंग्रजीमध्ये कर्ते वापरले जातात त्याच्यातले जे 10 महत्त्वपूर्ण कर्ते आहेत त्याची आपण सध्या चर्चा करणार आहोत की हे 10 महत्त्वाचे कर्ते यांचा आणि इंग्रजीचं जे टेन्स आहे याचा फार मोठा संबंध आहे. आणि जे आपल्या आधीचे पण सर्व व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये आपण सगळं बेसिक पासून सुरुवात केलेली आहे की बेस तुम्हाला कळावं इंग्रजी बोलण्यासाठी. तर त्याच्यातला हा बेसिकचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट 10 सब्जेक्ट्स आहेत, 10 महत्त्वपूर्ण जे सब्जेक्ट्स आहेत, कर्ते आहेत इंग्रजीमधले, तर याच्याविषयी आपण जरा थोडीशी ओळख करून घेऊया. तर पहिला महत्त्वाचा जो कर्ता आहे तो आहे आय. तर आय 2 अर्थाने आपल्याला इंग्रजीमध्ये वापरला जातो. मराठीमध्ये मी आणि मलासाठी आय वापरलं जातं. आय हा प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता आहे. त्याच्यानंतर वी, तो वी जे आहे ते आम्ही, आपण, आम्हाला, आमच्या या कर्त्या मराठी कर्त्यांसाठी इंग्रजीमध्ये वीचा वापर होतो. वी सुद्धा प्रथम पुरुषी अनेकवचनी कर्ता आहे हा वी. तर हे 2 कर्ते जे आहेत तर प्रथम पुरुषवाचक आहेत. त्याच्यानंतर यू बघा 2दा लिहिलेलं आहे. 2दा लिहायचं कारण असं आहे का हा एकवचनी द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे. मराठीमध्ये आपण त्याला द्वितीय पुरुषी म्हणतो की तू, तुला, तुझ्याने या कर्त्यांसाठी इंग्रजीमध्ये यू वापरला जातो. त्याच्यानंतर दुसरा जो यू आहे हा पण द्वितीय पुरुषवाचक कर्ता आहे पण तो अनेकवचनी आहे. तर तुम्ही, तुम्हाला आणि तुमच्याने या कर्त्यांसाठी इंग्रजीमध्ये यू वापरलं जातं. त्याच्यानंतर दे. आता दे पासून हे सगळे बाकीचे जे कर्ते आहेत 6, तर हे कर्ते जे आहेत तर ते तृतीय पुरुषवाचक कर्ते म्हणून आपण मराठीमध्ये त्यांना म्हणतो. तर दे जे आहे ते, ती आणि त्या अनेकवचनी कर्त्यांसाठी दे वापरलं जातं. त्याच्यानंतर ही जो आहे तर तो मुख्यतः तो साठी वापरला जातो. त्याचप्रमाणे त्याला, त्याने हे सुद्धा ही या अर्थाने जे कर्ते असतात त्यांच्यासाठी ही वापरतात. त्याच्यानंतर तो, तिने, तिने आणि तिला या कर्त्यांसाठी शी वापरलं जातं. त्याच्यानंतर इट जे आहे तर इट बघा तर ते प्राणी, पक्षी, कीटक, जीवजंतू, निर्जीव वस्तू आणि तान्यबाळ या सर्वांसाठी तो, ती, ते या अर्थाने इट वापरलं जातं. आता हे जे 2 महत्त्वाचे कर्ते आहेत तर ह्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण मराठी शिकताना एकवचन अनेकवचन शिकतो आणि त्याचा काय उपयोग होतो. तर त्याचा आणि इंग्रजी टेन्सचा फार मोठा संबंध आहे. तर सिंग्युलर जे आहे एकवचन की एक वस्तूसाठी आपण एकवचन म्हणतो की जसं हा एक पेन आहे. पण एकापेक्षा अनेक जर वस्तू असतील म्हणजे 2 आणि 2 पेक्षा अधिक तर त्याच्यासाठी प्लुरल म्हणजे अनेक वचन असतं. आता हे सिंग्युलर आणि प्लुरल जे आहे तर ते या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की सिंग्युलर पासून प्लुरल कसं बनवलं जातं त्याचे पण काही महत्त्वपूर्ण नियम आहेत. तर त्या नियमांचा आपण थोडासा आपण मागोवा घेणार आहोत. तर आपण एक 4था व्हिडिओ बघितला होता की ज्याच्यामध्ये क्रियापदाला यस किंवा येस लावतात. तर त्याचे आपण 4 नियम अभ्यासले होते. तर हे 4 नियम जे आहेत तर हे सिंग्युलर पासून प्लुरल बनवण्यासाठी वापरले जातात. आणि अजून 4 नियम आहेत म्हणजे एकूण 8 नियम आहेत की 8 प्रकारे सिंग्युलर पासून प्लुरल बनवलं जातं. तर आपण थोडीशी उदाहरणे करूया की अपवाद वगळता सर्वांना यस लावतात की जेवढे कर्ते असतात जेवढे नाम असतात तर त्या नामांना यस लावलं की सिंग्युलर पासून प्लुरल बनतो. जसं हँड, हँड्स, काऊ, काऊज, रोड, रोड्स. तर इथे बघा प्रत्येक ठिकाणी यस लागलेलं आहे. पण ज्या नामाच्या शेवटी वावेल असतं म्हणजे AEIOU त्याच्या शेवटी ES लावतात. जसं टोमॅटो तर इथे बघा ओ हा वावेल आहे म्हणून मग इथे ES लागलेला आहे. किंवा हिरो तर इथे शेवटी ओ आहे म्हणून बघा इथे हा ES लावलेला आहे. त्याचप्रमाणे परंतु याला सलग 2 स्वर असणारी नामे अपवाद असतात. म्हणजे ज्या नामांचे शेवटी 2 स्वर आहेत जसं की बी, तर बी ला शेवटी 2 स्वर आहेत म्हणून मग इथे ES न लावता डायरेक्ट एस लावलेला आहे. किंवा रेडिओ तर इथे पण आय आणि ओ हे 2 स्वर आहेत, वॉवेल्स आहेत म्हणून इथे यस लावलेला आहे, इथे ES लावलेला नाही. किंवा स्टुडिओ तर स्टुडिओमध्ये पण शेवटी आय आणि ओ आहे म्हणून इथे यस लावलेला आहे. त्याच्यानंतर ज्या एक वचनाची नामाचे शेवटची अक्षरं CH, SH, S, O, X आणि Z असतात त्यांच्या यापैकी एक अक्षर असेल
तर त्याच्या शेवटी ES लावलेलं असतं. जसं बस, बसेस, बॉक्स, बॉक्सेस, बेंच, बेंचेस, ब्रांच, ब्रांचेस. त्या नामाचे शेवटचे अक्षर Y आहे आणि Y पूर्वी व्यंजन असेल तर वायचं रूपांतर जे आहे ते आय मध्ये करून शेवटी ES लावतात. जसं सिटी, तर इथे व्यंजन आहे टी, म्हणून मग वायचं रूपांतर आय केलं आणि ES लावलेलं आहे. बेबी, वायच्या आधी बी आहे म्हणून मग बीच्या नंतर वायचं आय रूपांतर केलं आणि ES लावलं. लेडी, वायचं आय मध्ये रूपांतर केलं आणि ES. पण याला काही अपवाद आहे की शेवटी वाय आहे पण वाय पूर्वी स्वर असेल तर मात्र वायचं आय न करता डायरेक्ट त्याला शेवटी यस लावलं जातं. जसं बॉय, तर इथे वायच्या पूर्वी जे आहे वावेल आहे, स्वर आहे म्हणून मग डायरेक्ट यस लावला. किंवा की, तर इथे पण ई आहे, स्वर आहे म्हणून मग डायरेक्ट यस लावला. मंकी, तर ई आहे म्हणून यस लावला. तर आपण पुढच्या नियमांकडे जाण्यापूर्वी एकदा आपण ह्या जो महत्व आहे हे महत्वाचे जे सिंग्युलर पासून प्लुरल कसं बनवायचं आणि महत्वाचे कर्ते जे आहेत तर त्यांचे थोडंसं एक स्क्रीनशॉट काढून. तर आपण आता स्क्रीनशॉट घेतला असेल तर राहिलेले जे 4 नियम आहेत एकवचनचे अनेक वचन करण्यासंदर्भातले, तर त्याचा थोडक्यात परामर्श घेऊया की एकवचन नामाचे शेवटचे अक्षर एफ किंवा EF असलं तर या एफ किंवा EFचं रूपांतर व्ही मध्ये करून त्याला ES लावतात. जसं बघा काफ, तर इथे एफ आहे तर म्हणून मग इथे त्याचं व्ही करून ES लावलेलं आहे. किंवा इथे FE आहे, वाईफ, काफ, काल्फ, वाईफ, तर FE आहे, FEचं व्ही मध्ये रूपांतर करून ES लावलेलं आहे. किंवा थिफ, तर इथे पण EF आहे तर EFचं रूपांतर व्ही मध्ये केलेलं आहे, Fचं रूपांतर आणि ES लावलेलं आहे. थ्यूज, काही एक वचन नामाच्या शेवटी यस किंवा ES न लावता त्याच्या अंतर्गत स्वरामध्ये बदल केला जातो आणि त्याचं अनेक वचन बनवलं जातं. जसं मॅन आहे तर इथला अंतर्गत स्वर ए बदलला आणि तिथे ई केलं आणि मेन केलं. किंवा टूथ आहे तर हे जे दोन्ही ओ आहेत हे अंतर्गत स्वर बदलून त्याचं डबल ई केलं, टूथचं टीथ झालं. हे गूज आहे तर त्याचं गीस केलं. तर अशा पद्धतीने अंतर्गत स्वरांमध्ये बदल करून सुद्धा एकवचनचं अनेक वचन बनवलं जातं. काही एकवचन नामांना वरील कोणतेच नियम लागू होत नाही. जे आपण वरचे नियम पाहिले आतापर्यंत जे 6 नियम पाहिले तर ते नियम लागू होत नाही, तर ते तुम्हाला पाठच करावे लागतील. जसं चाइल्डचं चिल्ड्रन, माऊसचं माईस, ऑक्सचं ऑक्सन. तर हे जे एक वचन आहेत त्याचं अनेक वचन करताना त्यांना वरचे नियम लागू होत नाही. आता काही नामे एकवचन आणि अनेक वचनात सारखीच असतात. जसं शिप, तर एक वचन पण शिप आणि अनेक वचन पण शिप. डियर तर डीर, स्वाईन तर स्वाईन. तर हे जे आहे ते एक वचनचं अनेक वचन सुद्धा सारखे असतात. आता संयुक्त नाम असतात काही, याच्यामध्ये अनेक वचनात नामातील मुख्य शब्दाला यस लावलं जातं. जसं ब्रदर्स इन लॉ, तर इथे ब्रदर्स, जो ब्रदर हा शब्द मुख्य आहे म्हणून मग ते ब्रदर्स इन लॉ. किंवा ग्रँडफादर, तर इथे फादर महत्वाचा आहे म्हणून ग्रँडफादर्स. किंवा मेड सर्वंट, तर इथे सर्वंट शब्द महत्वाचा आहे म्हणून मेड सर्वंट्स, तर सर्वंट शब्दाला यस लावलं. अशा पद्धतीने एक वचनचे अनेक वचन कसं करायचं हे पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे करून सर्व जो आपला फोकस होता तो हा सब्जेक्ट या विषयावर होता. तर आता तुम्ही म्हणाल की पर्सनल प्रोनाऊनचाच वापर का केला, तर पर्सनल प्रोनाऊनचा जास्तीत जास्त वाक्यामध्ये वापर केला जातो. तसं रिलेटिव्ह सर्वनाम प्रोनाऊन किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन जे असतात म्हणजे संबंधी सर्वनामे किंवा दर्शक सर्वनाम, तर यांचा वापर केला जातो. परंतु हा गोंधळ होऊ नये म्हणून मग फक्त प्रथम पर्सनल प्रोनाऊन म्हणजे पुरुषवाचक सर्वनामांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. आता यापूर्वी जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट आहे, तर त्या प्लेलिस्ट मधून तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला एक म्हणजे एक हे जे पुढचे नियम आहेत यांचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर जरूर घ्या. त्याचप्रमाणे आता जे नवीन असतील या चॅनलवर तर त्यांना विनंती आहे एक माझं जे चॅनल आहे तर ते सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. टिल देन गुड बाय, थँक्यू.